Okay, guys, please mute your sound. Aryan, please mute your sound. Please mute your sound. Aryan. Aryan, please mute your sound. ओके, चलो. सो पुढे बघूया. आपल्याला शिकायचा धडा कंटिन्यू करायचा आहे. आधी बुद्धिमान मानवाचा आपल्याला विचार करायचा आहे. बुद्धिमान मानवाचा. तर काय सांगितलं बघा यांनी. आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला काय म्हणतो? बुद्धिमान मानव असे म्हणतो. त्याला होमोसेपियन असे नाव सुद्धा दिलेलं आहे. सेपियन म्हणजे काय? बुद्धिमान. याला युरोपमध्ये क्रो मॅनन नावाने ओळखलं जातं. याचे जे अवशेष आहेत ते आपल्याला मिळाले आफ्रिका खंडात, आशिया खंडात आणि युरोप खंडामध्ये भेटलेले आहेत. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असायचा. त्यासाठी तो काय करायचा? दगडाची छोटी पाती काढून ती हाडाच्या किंवा बघा छोटी पाती काढून ती हाडाच्या किंवा लाकडाच्या खाचीमध्ये बसवत असायचा. दिसतं तुम्हाला चित्र बुद्धिमान माणसाचं. पुढे काय बघा अजून त्याच्या म्हणणं. तर उत्क्रांतीच्या जे काही टप्पे आहेत वेगवेगळे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे जे काही स्वरयंत्र होतं म्हणजे जिथून आपल्याला आवाज येतो हे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. ते ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनलेले होते. त्याच्यात जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचना ही सुद्धा काही झाली होती? विकसित झालेली होती. तसेच त्याला लवचिक जीभ लाभलेली होती. त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आपल्याला हवे तसे वळण देऊ शकत होता. तर दृश्य वस्तूंचे आकलन आणि मनातील भावना त्यांच्या कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता. म्हणजे आता माणसाला काय झालं होतं? माणूस बोलायला सुरुवात झाली होती माणसाची. आणि बरोबर त्या शब्दांचा तो उच्चार सुद्धा करू शकत होता. त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती. तो प्रत्यक्ष निरीक्षण करायचा आणि कल्पनाशक्ती याच्या आधारे काय करायचं? चित्र काढायचा. कलात्मक वस्तू सुद्धा बनवू लागलेला होता. म्हणून त्याला बुद्धिमान मानव किंवा विचार करणारा मानव असं नाव दिलेलं होतं. त्याने वेगळी चित्र सुद्धा काढलेली होती. तुम्हाला त्या ठिकाणी बघा. आता चित्र कुठे काढली त्याने? तर गुहांमधील भिंत असतं त्या ठिकाणी त्याने गुहा चित्र म्हणजे गुहांमध्ये त्यांनी चित्र ती काढलेली आहे. समजलं तुम्हाला सर्वांना? चला पुढे जाऊया. Let's repeat, guys. Homo sapien is what? The human species that was more intelligent than any of the earlier species was named Homo sapiens. In Europe, Homo sapiens is also known as Cro-Magnon man. The remains have been found in continent of Europe, Asia, and Africa. Homo sapiens made different kinds of tools and implements to suit the task they needed. So they used to make stone blades and fix them in grooves and notches made in wood or bone handles, right? So this is Homo sapiens had evolved. Dekho, this is the picture of Homo sapien. He had evolved stages of having a fully developed larynx, which could produce a range of sounds with the subtle differences. The jaws and muscles inside the mouth were well developed, and the tongue was flexible. Hence, what happened? Homo sapiens could use them to produce a variety of sounds and modulate his voice the way he liked. Using his imagination, he could give names to different things he saw and could put his thoughts and feelings into words. Using these words, he could speak and communicate. In short, he had a well-developed language system. He could draw pictures on the basis of actual observation as well as imagination. And the grasping power has developed with time. Okay, they are developed with time here. So even they began the artistic objects त्यांनी बनवले. Therefore they were known as Homo sapiens or intelligent man or thinking man. Homo sapiens, intelligent man or thinking man. आता हा जो काही प्रगत माणूस होता बघा. तर प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती आपल्याला शिकायची आहे. तर बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली. त्याला आपण प्रगत बुद्धीचा मानव म्हटलं. त्याला म्हटलं होमो सेपियन सेपियन. काय म्हटलं त्याला? होमो सेपियन सेपियन असं म्हटलेलं आहे. बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्या मेंदूची जी क्षमता होती, बरोबर, मेंदूची जी क्षमता होती ना ती कशी होती? मेंदूची क्षमता त्याबद्दलची आकलन क्षमता कशी होती? प्रगत होती. कशी होती? अगदी सतत विकसित होत गेली. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आधुनिक मानव म्हणजे कोण? तर आपण लक्षात घ्या, आपलं नाव मी तुम्हाला मागे सांगितलं. आपलं नाव काय आहे? तर प्रगत बुद्धीचा मानव किंवा होमो सेपियन सेपियन. माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात.
या बाबींना काय म्हणतो आपण अनुवंशिकता असे म्हणतो. अनुवंशिकतेचा अभ्यास करणे जे शास्त्रज्ञ असतात त्याला म्हणतात जनुकशास्त्र म्हणतात त्या शास्त्राला. आणि जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही काय दिलं बघा काही शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आलेले आहे. त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक माणसाचे पूर्वज होते असे म्हणता येईल. सुमारे 11,000 ते 10,000 इसवी सन पूर्व 11,000 ते 10,000 च्या सुमारास आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले. त्याच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञान सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत गेला. तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. शेतीमधील अन्नधान्यांच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नात पिष्टमय पदार्थांचा समावेश झाला. त्यामुळे त्याच्या आहारातील कर्बोदकांचे प्रमाण वाढले. काय वाढलं? कर्बोदकांचं प्रमाण त्या ठिकाणी त्याच्या आहारामध्ये वाढलं. जीवन पद्धती आणि आहार पद्धतीमध्ये सुद्धा बदल झाले. त्याची शरीरयष्टी कशी बनली? धिप्पाड बनली. कशी बनली? शरीरयष्टी धिप्पाड बनली. त्याच्या चेहऱ्यापट्टीमध्ये सुद्धा बदल झाला. आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे जे नाव आहे त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहेत. अन्न मिळवण्याची मूलभूत गरज सर्व प्राणी पूर्ण करतात. लक्षात घ्या. सर्व प्राणी अन्न मिळवण्याची मूलभूत गरज पूर्ण करतात. परंतु माणूस त्यापेक्षा वेगळा आहे. माणूस कसा वेगळा आहे बघा पुढे सांगितलं जाईल तुम्हाला. येस. आधुनिक माणूस तेवढ्यापुरताच असतो का? तर नाही. तो तेवढ्यापुरताच समाधान नसतो. तो तेवढ्यापुरता समाधान नसतो. तो कल्पकता, बुद्धी कौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन कसं करतो? तो समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. सतत प्रयत्न करत असतो आणि काय तयार होते? त्यामुळे माणसाची संस्कृती तयार उदयाला आली आणि विकसित होत गेली. पशुपालन आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय कशी असते तर वेगवान आहे. मानव सदृश वानरापासून झालेला माणसाच्या वाटचालीचा इतिहास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. त्या टप्प्यांच्या आधाराने मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंचा विचार तुम्हाला पुढे करायचा आहे. गेटिंग गाईज? सो परत थोडं रिपीट करतो बघा. लेट्स रिपीट. येस. सो वेर वी आर होमो सेपियन सेपियन. सो होमो sapiens sapien is the name given to humans as their capacity to think developed even further than that of the Homo sapiens. Their capacity of the brain, yeah, their capacity of the brain was, see here, and their grasping power also developed further with time. We, the modern humans, are Homo sapiens sapiens. Okay, हमारा जो name है, what is our name? It is Homo sapiens sapien. The appearance and health characteristic of human beings indicate their similarity to their ancestors. This is known as heredity. Genetics is a science that studies heredity. Genetic research are shown that we have inherited some traits of the Neanderthal man, that is strong man. Thus, it can be said that the Neanderthal man and Homo sapiens are both our ancestors are both ancestors of modern humans. Around 11,000 to 10,000 BC, Homo sapiens developed the technique of cultivating land and keeping animals. Because of their well-developed capacity to think, the speed at which they improved their technology increased with time. They began to live a more settled life. They began to grow food grains in the field. As a result, what happened? The amount of carbohydrate in their food increased. So carbohydrate increase हो गया like हम जैसे गहू चपाती गहू खाता ना गहू गेहूं चावल like that. The changed lifestyle and diet affected the appearance of humans. Their body and face grew smaller than they had been in earlier generations. The name Homo sapiens sapiens reflect the intellectual and cultural rather than their physical uh, prowess. All animals must necessarily meet their basic need for food. However, modern humans are not satisfied with only doing that much. Through their efforts to enrich their lives using their creativity, intelligence, and skills, human being acquired a culture. So, हमारा एक culture बन गया है यहाँ पे. We had a culture here and continue to develop it. The technological and cultural progress achieved by modern humans after the beginning of agriculture and domestication of animals has been extremely rapid. Then the history of the evolution of humans that began from apes and can be divided into various stages. In the following lessons, we shall learn more about various facets of human culture at these different stages. Right, guys?